जातनिहाय जनगणना करण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर आता भाजपकडून देशभरात या निर्णयाचे स्वागत केले जात आहे। अनेक वर्षापासून प्रलंबित निर्णयाच्या प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला असून आता देशभरात जातनिहाय जनगणना होणार आहे। या निमित्ताने वांगणी येथे भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज चौकात जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत करत जल्लोष साजरा केला। यावेळी एकमेकांना पेढे भरवत आनंदाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं। त्याचप्रमाणे फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली। भाजप अंबरनाथ तालुका ग्रामीणचे अध्यक्ष विराज देशमुख यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करत जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत केलं। यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की जातनिहाय जनगणना झाल्याने प्रलंबित असलेले आरक्षणाचे निर्णय देखील लवकरच मार्गी लागतील असा विश्वास आम्हाला असल्याचं त्यांनी म्हटलं। यावेळी अंबरनाथ ग्रामीणचे नवनिर्वाचित अध्यक्ष विराज देशमुख, वांगणी शहर अध्यक्ष सचिन शेलार यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते विजय पावसकर, भूषण अढाव, मंगेश गायकवाड, महेंद्र म्हसे, रमेश मयेकर, काका संसारे, स्वप्नील शेलवले, वनिता अढाव, दीपाली कांबरी, दत्ता कांबरी, युवा मोर्चाचे अध्यक्ष देवेंद्र कांबरी, तुषार क्षीरसागर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीतर्फे आणि माननीय आमदार किसनजी कतोरे साहेब तसेच आमचे माजी तालुका अध्यक्ष राजेश पाटील आणि विद्यमान तालुका अध्यक्ष देशमुख साहेब, सरपंच वनिता भूषण आढाव, ग्रामपंचायत सदस्य व सर्व आपल्या वांगणीतील शहरातील सर्व कार्यकर्ते, शहराध्यक्ष सचिन शेलार, आज म्हणजे 1931च्या नंतर म्हणजे भारतामध्ये 1931च्या नंतरच पहिली वेळ 2025 मध्ये जातीय जनगणना होत आहे आणि सर्व घटकांचे या सर्व समाजाला सर्व घटकांना त्याचा फायदा होणार आहे। सर्व जातीयनिहाय जनगणना झाल्यामुळे सामाजिक, शैक्षणिक व असे बरेच काही गोष्टी आहेत का त्याच्यामुळे जातीय गणनेमुळे फायदा होणार आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय मोदी साहेब यांना खरोखर त्यांचं अभिनंदन करतोय का हे जातीय जनगणना केल्याबद्दल। आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय जातीनिहाय जनगणनाचा आज जो निर्णय घेण्यात आला त्याच्याबद्दल आमचे कार्यसम्राट आमदार किसन कतोरे साहेब आणि राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथे फटाके वाजवून आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा करत आहे। जातीनिहाय जनगणना झाल्यामुळे जे घटकांना जो न्याय मिळेल त्याची आता सर्व घटकांची हे करतात का मोदी साहेबांचा आभार मानतो आम्ही। बघा, भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर 1931 मध्ये आपली जातीय जनगणना झाली होती। त्याच्यानंतर काँग्रेस सरकार हे वारंवार जातीय जनगणनेच्या अगेन्स्टमध्ये होतं। 2010 साली डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान तत्कालीन त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जातीय जनगणनेसाठी होकार दिला होता, परंतु त्याकाळील गृहमंत्री चिदंबरम साहेब यांनी त्याला विरोध केला। त्याच्यामुळे जातीय जनगणना कधी होऊ शकली नाही। त्यामुळे 2021 मध्ये जातीय जनगणना होणार होती, परंतु कोरोनामुळे तीही पुढे ढकलली गेली व आता आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच अमितजी शहा यांनी हा चांगला निर्णय आज घेतलेला आहे भारतासाठी जातीय जनगणना करण्यासाठी। आजपर्यंत फक्त अनुसूचित जाती आणि जमाती यांचीच जनगणना आपल्याला सगळ्यांना माहिती होती, पण याच्यापुढे ओबीसी घटकामधील अनेक शेकडो जाती आहेत त्यांचीसुद्धा आज आपल्याला सगळ्यांना माहिती होईल आणि त्यानुसार समाजामध्ये जे समतोल साधण्याचं काम आहे, जे जातीय जनगणना झाल्यामुळे समाजामध्ये समतोल साधलं जाईल आणि जो आरक्षणाचा मुद्दा आहे हा नक्कीच निकालात काढता येईल। आणि त्या भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। अरुण बाईकर, वृत्त मराठी, वांगणी। लाइक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।